बेटा, तू मुलांचा नाश्ता तयार कर, तोवर मी त्यांना तयार करतो. नंतर तू आदित्यचा डबात कर, मी त्यांना शाळेच्या बसपर्यंत सोडतो, असे विनायकजी आपल्या सुनेला स्वराला म्हणाले. नाही नाही पप्पा, मीच करते, तुम्ही बसा, मी लगेच तुम्हाला चहा करून देते, स्वरा म्हणाली. विनायकजी हसून म्हणाले, अगं चहा नंतरही होईल, मला कुठे बाहेर जायचं नाही, तू आधी तुझं काम संपव, तोवर मी या छोट्या खटाळ्यांना रेडी करतो. स्वराला आश्चर्य वाटत होतं. जे विनायकजी सासूबाई जिवंत असताना पाण्याचा ग्लासही स्वतः उठून घेत नसत, तेच आता प्रत्येक गोष्टीत मदत करत होते. स्वराचं कुटुंब, नवरा आदित्य, सासू सासरे आणि 2 मुलं, 6 वर्षांचा ऋषभ आणि 3 वर्षांची ओव्या. लग्न झाल्यापासून तिची सासू तिला मुलीसारखंच वागवत होती. सासरेही प्रेम करायचे, पण कधी स्वतःहून घरकाम केल्याचं स्वराने पाहिलं नव्हतं. 15 दिवसांपूर्वीच अचानक सासूचं हृदयविकाराने निधन झालं होतं. तेव्हापासून घराचा सगळा भार स्वरावरच आला होता. आदित्य ऑफिसला लवकर निघून जायचा, कारण त्याचा प्रवास लांब होता. विनायकजी निवृत्त असल्याने घरीच असायचे. बाळा, मुलांचं दूध दे आता, मुलांना तयार करून ते म्हणाले. स्वराने त्यांना दूध दिलं, नाश्ता डबा पॅक केला आणि एका गॅसवर चहा ठेवला. आदित्य, हा तुझा नाश्ता. पप्पा, हा तुमचा चहा. पप्पा, तुम्ही नाश्ता नंतर कराल ना, स्वरा म्हणाली. दे बाळा, आत्ताच दे, तुझंही काम कमी होईल, नाहीतर पुन्हा तुला स्वयंपाकघरात यावं लागेल, विनायकजी म्हणाले. दररोज असंच स्वराला मदत करणं, तिचा ताण कमी करणं. कधी कधी स्वराला संकोच वाटायचा, पण ते हसत म्हणायचे, बाळा, आता ही जबाबदारी माझी आहे. एका रात्री स्वराने आदित्यला म्हटलं, तुला नाही वाटत पप्पांच्या काहीतरी मनात आहे? जे माणूस पाणीही स्वतः घेऊन प्यायचे नाहीत, ते माझ्यासोबत एवढं काम करतात, काहीतरी गडबड आहे. आदित्यने हसून टाळलं. अगं शंका नको काढूस, काही त्रास असेल तर पप्पांनाच विचार. पण स्वराला झोप आली नाही. ती बाहेर आली तर पप्पांच्या खोलीत लाईट लागलेली. पप्पा, तुम्ही अजून झोपला नाही? तब्येत बरी आहे ना, स्वरा दार ठोठावून म्हणाली. अगं स्वरा, आत ये, काही नाही, फक्त झोप लागली नाही, विनायकजी म्हणाले. स्वरा थोडी हिचकली. पप्पा, मी काही चुकीचं केलंय का? तुम्ही माझ्यावर नाराज आहात का? ते आश्चर्यानं म्हणाले. नाही गं बाळा, पण असं का विचारतेस? स्वरा म्हणाली, पप्पा, आधी कधी तुम्ही स्वतः काम केलं नाहीत आणि आता मात्र सगळी मदत करता, म्हणून वाटलं कदाचित माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. विनायकजी हसले. अगं मुली, नाराजीची गोष्ट नाही. तुझी सासू होती तोवर तुला साथ द्यायला ती होती, आता ती नाही, म्हणजे ती जबाबदारी माझी आहे. माझ्यासाठी आदित्य जसा मुलगा आहे, तशीच तू पण मुलगी आहेस. घरात आई गेल्यावर बापालाही आईची भूमिका निभवावी लागते, म्हणूनच मी तुझ्या कामाला हातभार लावतो, इतकेच. स्वराच्या डोळ्यात अश्रू आले. ती पप्पांच्या मिठीत शिरली. तिला त्या क्षणी तिच्या हरवलेल्या बाबांची छाया सासऱ्यात दिसली. खरंच, बाप हा बापच असतो, मग तो जन्मदाता वडील असो वा सासऱ्यांच्या रूपात. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.